नमस्कार। आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून अजित पवारांच्या मेळाव्यात राष्ट्रवादीचा हा बडा नेता अनुपस्थितीत चर्चेला आले उधाण। पाहूयात काय आहे सविस्तर बातमी। सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत। महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन टेपली आहे। त्यातच आता काही नेते नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे, तर काही नेते हे पक्षांतर करण्याचं बोललं जात आहे। अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुन्हा एकदा पक्षाच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचं दिसत आहे। पुण्यातील खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात अजित पवारांचा दौरा सुरू आहे, पण या दौऱ्यात शिवाजी आढळराव पाटील मात्र कुठेही दिसले नाही। त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे। माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांच्या मेळाव्याकडे पाठ फिरवली आहे। अजित पवार हे आज पुण्यातील खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचा दौरा करत आहेत। मात्र हेच आढळराव पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिरूर लोकसभेत आल्यावर आवर्जून उपस्थित राहतात। अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेच्या कार्यक्रमालाही शिवाजीराव आढळराव पाटील गैरहजर होते। तसेच लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमालाही अजित पवारांना पाठ फिरवली होती। त्यामुळे आता चर्चांना उधाण आलं आहे। मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भीमाशंकर दर्शनाला आले होते तेव्हा आणि आळंदीत वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमाला सर्वात आधी उपस्थित राहिले होते। लोकसभेपूर्वीच राष्ट्रवादीत आलेले आढळराव पाटील हे अजित पवारांपेक्षा एकनाथ शिंदेंशी अधिकची जवळीक साधत असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे अजित पवार शिरूर लोकसभेत आले की आढळरावांच्या अनुपस्थितीची असल्याची चर्चा कायमच रंगताना दिसते। शिवाजीराव आढळराव पाटील हे सध्या एकनाथ शिंदेंचे जवळीक साधत असल्याने ते पुन्हा शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे। दरम्यान शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी 26 मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला होता। शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या निवडणूक चिन्हावर शिरूरची लोकसभा निवडणूक लढवली। या निवडणुकीत शरद पवार गटाचे अमोल कोल्हे यांच्याकडून त्यांचा पराभवही झाला होता। अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।